हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. कशा आहात? मस्त ना, मस्तच राहा. मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे आदिरा मॉम. तर आमची सुंदर सकाळ झालेली आहे आणि म्हैसाणामधला आमचा सकाळची टी आम्ही शोधत निघालेलो होतो चहा पिण्यासाठी. चहा वगैरे घेतला आणि रूमवर आलो, पटकन फ्रेश झालो कारण की आज होतं लग्न आणि लग्नाची तयारी केली. आणि लग्नाची तयारी करत असतानाच आम्ही निघालो आता हॉलवर जाण्यासाठी. आता आम्ही सगळे गाडी आलेली आहे आम्हाला घ्यायला आणि आम्ही बसलेलो आहोत गाडीमध्ये. आता लवकरच लग्नघरी पोहोचू. लग्नघरी पोहोचल्यानंतर आता इथे नवरदेवसुद्धा रेडी झालेला आहे कारण की गाव बदललं की पद्धती बदलतात आणि सगळ्याच रीतीभाती वेगवेगळ्या असतात. इथे लग्नामध्ये नवरीची एंट्री व्हायला वेळ होती. म्हटलं चला नवरीसोबत थोडंसं फोटोशूट करूयात कारण की अगोदर इथे वेगवेगळ्या पद्धती पाहायला मिळाल्यात. आपलं महाराष्ट्र वेगळं आणि गुजरात साईडची ज्या पद्धती आहे ट्रॅडिशनल आहे ते वेगवेगळं. म्हणून म्हटलं चला नवरीसोबत थोडंसं रील शूट करूयात. इथे आमची नवरी अशी सुंदर तयार झालेली आहे आणि पिंक कलरच्या घागऱ्यामध्ये ती सुंदर दिसत आहे. इथे तुम्ही बघत आहात वेगवेगळ्या त्यांच्या पद्धती आहेत आणि इकडे नवरी मुलीची आई नवरदेवाचं औक्षण करत आहे आणि वेगवेगळ्या पद्धती इथे मला पाहायला मिळाल्यात आणि खूप छान असं सिंपल सोबत इथे लग्न पार पडलं. इथे पद्धतीही खूप वेगवेगळ्या होत्या आणि इथे नवरदेव जो असतो तो नवरी आईच्या साडीचा पदर पकडतो आणि मग नंतर इथून ह्या पद्धती संपतात आणि नवरा मुलगा जो आहे तो स्टेजवर जाण्यासाठी एंट्री करतो. अशा प्रकारे इथे लग्नाच्या पद्धती पाहायला मिळाल्यात आणि इथे नवरीसुद्धा या भावांसोबतच या लाल चुनोडीमधून जाण्याचा हा सुद्धा एक त्यांच्याकडे पद्धत आहे. नवरीसुद्धा स्टेजवर आलेली आहे आणि इथे जोपर्यंत नवरी मुलगी स्टेजवर येणार नाही आणि लग्न लागणार नाही तोपर्यंत नवरदेव जो आहे तो नवरीला पाहणार नाही. तो त्या जो साईडला जो ठेवलेला आहे दुपट्टा तो तसाच राहील आणि जेव्हा लग्न लागेल त्यावेळेसच नवरदेव मुलगा जो आहे तो नवरीला बघेल. अशी इथे ही पद्धत आहे आणि इथेच आता नवरीची आई नवरीचं औक्षण करेल, तिला तिचे पाय वगैरे धुवेल, तिला हळदी कुंकू लावेल आणि अशा वेगवेगळ्या पद्धती इथेही आम्हाला पाहायला मिळाल्या. आणि प्रत्येक गाव बदललं की पद्धती बदलतात असं मी तुम्हाला अगोदरच पण म्हटलेली आहे. पण इथल्या ज्या पद्धती होत्या खूप वेगळ्या होत्या आणि पाहायलाही छान वाटलं कारण आपण महाराष्ट्रात जरी असलो तरी आपल्याकडच्या पद्धती आणि गुजरातमधल्या पद्धती खूप वेगवेगळ्या आहेत. आणि आता इथे नाश्त्याला आम्हाला गाठी शेव होती जे की गुजरातमध्ये खूप फेमस आहे. ते वरमाला वगैरे घालून घेतलेले आहेत आणि आम्ही लग्न लावता खूप हसी मजाक चालू होती. संपूर्ण जी फॅमिली होती ते आम्ही सगळे इथे उभे होतो आणि खूप एन्जॉय करत होतो लग्न लावताच. आता नवरदेव मुलाने नवरीच्या गळ्यात हार घातलेला आहे आणि इथे आपल्याकडे अक्षदा टाकतात नवरदेव नवरीच्या डोक्यावर. इथे फुलांच्या ज्या पाकळ्या असतात त्याला जास्त महत्त्व आहे. प्रत्येकजण फुलांच्या पाकळ्या टाकतं आणि इथे जे लग्न आहे ते संपन्न होतं. अशा प्रकारे शॉर्ट बट स्वीट असं लग्न झालेलं आहे. लग्नसुद्धा लागून झालेलं आहे आणि ही एक पद्धत आहे. हा एक कलावा म्हटलं तरी चालेल. एक रेड कलरचा कलावा दोघांच्या गळ्यात टाकलेला आहे आणि मग नंतर इथे परत दोघांच्या हातामध्ये विड्याचं पान, सुपारी, फुलं असं त्यांनी ठेवलेलं आहे आणि परत मंत्रोपचार चालू झालेले आहेत. अशा प्रकारे यांच्या इथल्या विधी आहेत आणि आई वडील त्याचं पूजन करतायत. ब्राह्मण त्यांच्या पूजा विधी सांगत आहेत आणि इथे त्यांची पूजा चालू झालेली आहे. इकडे आदिरा मस्त असं एन्जॉय करते आहे. आदिराची इथे मस्त अशी मज्जा चालू आहे आणि आता नवरदेवकडचे जे असतात ते नवरीच्या आईकडून औक्षण करून घेतात आणि नवरीला जे लग्नामध्ये द्यायचं असतं गोल्ड वगैरे ते देतात आणि नवरीची आई नवरीच्या पायामध्ये जोडवे वगैरे घालते आणि नवरीचे जेवढे पण भाऊ असतील सख्खे चुलत ते नवरीच्या प्रत्येक फेऱ्याला त्यांच्या हातामध्ये मुगाची डाळ आणि तांदूळ देतात आणि प्रत्येक एक फेरा असतो तो संपन्न करतात. मग दुसरा भाऊ दुसरा फेरा आणि नवरदेव आणि नवरीने दोघांनी पण त्या गोट्याला पाय मारायचा असतो. आता आपल्याकडे सुपारी ठेवतात 7 सुपाऱ्या. इथे 7 सुपाऱ्या न ठेवता इथे एक गोडा ठेवतात मुगाची डाळ आणि तांदळामध्ये. अशी इथे पद्धत आहे. आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता एक गोटा आहे आणि तांदूळ आणि मुगाच्या डाळाला तो मध्ये ठेवलेला आहे आणि नवरी प्रत्येक गोट्याला पाय मारते आणि नवरदेव पण मारत असतो. अशा प्रकारे ते 7 फेरे घेतात आणि 7 फेरे घेतल्यानंतर इथे जो 7 फेऱ्यांचा विधी असतो तो संपन्न होतो. अशा प्रकारे इथे लग्न लागलेलं आहे आणि आम्ही पण खूप एन्जॉय केलेलं आहे. तुम्हाला ही लग्न पद्धत कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा.
अरे यही ले लो, यही ले लो, यही ले लो। पानी देना, मैंने सुना आप ज्यादा मीठा नहीं खाते। नमक वाला थोड़ी खाते। मिर्च डाल दी। पिसायला पाहिजे, बोलले साखर टाकले मोठा. आता द्यायचं. बिवार से. जीवनाच्या वाटेवर पाऊल नवीन ठेवते, जीवनाच्या वाटेवर पाऊल नवीन ठेवते, सगळ्यांचा मान राखून नाव विजयरावांचे घेते. वा 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 वा. समजलं का? अरे समजलं का? घरी जाण्यासाठी आता आमची ट्रेन आहे 4:30 वाजता आणि आता मी चेंज वगैरे करून आता जाणार आहोत स्टेशनवर. आणि स्टेशनवर जाण्याच्या अगोदर मस्त असा गुजराती चहा एकदा मारूयात म्हटलं, कटवाला चहा वगैरे घेतला आणि स्टेशनवर पोहोचलो. इथे सुद्धा हसी मजाक चालू होती, कॉमेडी मस्ती धमाल चालू होती. अशा प्रकारे आमचा एकंदरीत गुजरातचा टूर छान झाला आणि पुन्हा भेटूया एका छानशा व्हिडिओमध्ये.